चला स्पीड अप करा, टाइम सेट आहे त्यामुळे विनंती असेल स्पीड अप करा. यावतचा बॉल लॉब केलाय, उंची जास्त लांबी कमी, विकेटची नामी संधी टिपला जेल आणि संपवला या फलंदाजाचा खेळ. बाद होणारे बॅटर संदेश गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि विकेट मात्र मिळाली ती फिल्डिंग करणाऱ्या परली टीमला. हिट केलं बॅटरला आणि आपण जर पाहायला गेला अडचणीमध्ये थोडासा वाढ होती स्ट्रगल करताना आपण पाहतोय. पहिलं टीम त्यांची करत गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय ऋतिक आणि त्याच्या गोलंदाजीवर एक मालीची गोलंदाजी होती. चांगली सुरुवात त्याने करून दिल्या. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फुला लेन्सचा पाहायला मिळाला. आणखीन एक अगदी चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि टीम अगदी टोटल थांबले फक्त 2 अंकावरती. पहिला पापलेचा षटकाचा आपण पाहिला खेळ संपला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीला अवघ्या 2 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गमावली ती वरने टीमने. अजूनही 3 षटका बाकी आहेत परंतु 3 षटका आता तुम्हाला अजून 2 षटका अगदी टोटल 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटकांसाठी 20. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे. परली टीम ही सूचना तुमच्यासाठी कारण एक्स्ट्राच्या मॅचेस भरपूर आहेत त्या कारणास्तव तुम्हाला आता स्पीड अप करावं लागेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सुपर 6 क्वालिफिकेशनची मॅच असेल. एका बाजूला वरदविनायक महड आणि त्यांच्या विरोधात राजवीर आणि माहिरा 11 जर्मन अक्कलवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन ही सूचना तुमच्यासाठी असेल. नेक्स्ट मॅच आता लगेच तुम्ही कोणतीही प्रतीक्षा करू नका. टॉस साठी आलात तरी चालेल. प्रेक्षकांची अतोनात गर्दी. मित्रांनो चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिलं आमचे संभाजी पाटील असेल भगवानजी पाटील असेल कारण ते मैदानच नसं एकता चषक घडलंच नसं. खरं तर 7-12 जणांच्या नावावरती आहेत. दोन्ही दानशूर व्यक्तिमत्वांचा आभार व्यक्त करूया. सौरभ स्टाके वरती दुसऱ्या षटकासाठी आलेत. अल्पेश आलेत. आणखीन एक तेज सर्रार गोलंदाज अल्पेश दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी. 1:15 आपण पहिला बॉल डिलिव्हर झाला. त्यामुळे मित्रांनो टाइम अलर्ट असेल. अंपायर देखील तुम्हाला वॉर्न करतील याची सूचना तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यावेळेचा बॉल जोरात आपण पाहायला गेला. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. जोरकस फटका ऑन साइडच्या रिजनला परंतु रन आउटची संधी आहे. यस फलंदाज असेल बाद. कम्युनिकेशन चुकलं आणि तिथे सर्व काही फसलं. दुसरा धक्का बसतोय अगदी वरने टीमला. गणेश दाखल झालेत परंतु चिंचवली गोहे या टीमने एक मॅच जिंकल्या. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. संदेश पाटील अगदी 3 रात्र मित्रांनो अतोनात मेहनत त्यांची आपण पाहतो. सर्वांचीच मेहनत आहे कारण गणेश नसा असेल सर्वांची नाव घेणं शक्य नाहीये परंतु सर्वांचं योगदान लाभलंय. खरं तर ही स्पर्धा आमच्या विभागामध्ये देखील चर्चा होते की हे आयोजन कुठे आहे. आमचे मित्र देखील विचारतात की आयोजन तरी कुठलं आहे. आम्ही अभिमानाने सांगितलं चिंचोलीकरांचं हे आयोजन आहे. त्याने देखील खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला दिल्यात. म्हणजे ही स्पर्धा
खूप चांगल्या उंचीवरती जाऊन पोहोचले. यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहिला. डॉट बॉल आहे त्या ठिकाणी. नक्कीच आपण पाहायला गेलं खालापूर तालुक्यातील पहिली अशी स्पर्धा ज्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं एक गाव मिळून ही स्पर्धा सर्वांच्या आयोजनाने पार पडते. कारण कित्येक स्पर्धा पर्सनल आयोजन आपण पाहत असो की 4 आयोजक असतात, 5 असतात, अगदी असं आयोजन आपण पाहिलं असेल. पण चिंचवलीकरांनी रेकॉर्ड केला. एका गावानं एका गावाचं आयोजन आहे. ना कोणता पक्ष ना कोणता राजकीय वाद काहीच नाही. फक्त चिंचवलीकर आणि एकता चषक आणि हे आयोजन आपण पाहतोय फक्त चिंचवलीकरांचं. नक्कीच भरपूर टीम आपण पाहायला गेला. संदेश पटेल यांनी आम्हाला सांगितलं की अगदी आपण पहिला रेग्युलर 8चा लॉट परंतु टीमच ऐकत नव्हत्या, त्यामुळे टीम वाढवण्यात आल्या. कारण हे आयोजन प्रत्येक संघाला या मैदानावरती केलायचं असं आणि तुमचं आयोजन असलं चिंचवलीकर म्हटलं तर प्रश्नच नाहीये. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पोहोचला वेगवान. तिसरा डॉट बॉल राज पाटील सर सांगतात. तिसरा डॉट बॉल यावेळेस गणेश खेळतात. थोडं स्ट्रगल करताना यावेळेस बॅटर पाहायला मिळते. टीमची रन संख्या फक्त 3 या अंकावरती. कोणत्या टीमचे 3 13 असतील ते नक्कीच समजलं जाईल. परंतु अद्यापर्यंत अगदी अडचणीमध्ये टाकल्या वरण्या टीमला. परली टीम आपण म्हटलं ना त्यांची गोलंदाजी हा प्रमुख अस्त्र आहे आणि त्याच्या समोर टिकाव लागेल का वरण्या टीमच्या बॅटिंगचा. बॅटर देखील चांगले आहेत परंतु याबाबतचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटरनं आपण पाहायला गेलं. याबाबत तो मैदान सोडतो. एकदा या बॅटरसाठी जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आणि आपण पाहिलं त्यांना सांगितलं यस मी आउट आहे. आणि आपण पाहायला गेलं खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हरलेलं बरं असं म्हणतात ना. त्या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. खेळाडू वृत्ती स्पोर्टमॅन स्पिरिट असते त्यांनी ती दाखवली. खरं गरजेचं असतं आणि तो खेळाडू त्यांना सांगितलं मी बाद आहे. कधी कधी असे अगदी थोडंसं एजेस लागतात कधी त्याचा आवाज येत नसतो. या सर्व गोष्टी आम्ही देखील कॉमेंट्री करत असतो परंतु याबस फलंदाजाने सांगितलं आम्ही देखील बाद आहोत आणि या खेळाडूचा खरं तर आभार असतील. परंतु अजून एक झटका बसला अडचणीमध्ये. वाढ 3 झटके बसले आहेत ते म्हणजे वरने टीमला 3 धावसंख्या आणि 3 झटके. अगदी परिस्थिती आपण पाहायला खूप नाजूक आहे. संघर्ष आहे. प्रत्येक गोष्टी संघर्ष असतो. कारण राज पाटील तुम्हाला ही संस्था स्थापन करताना देखील बराचसा संघर्षाला सामोरं जावं लागलं असेल. तदनंतर खरं तर अगदी ही संस्था तुम्ही उभारली. कारण आपण पाहायला गेला सुरुवातीला संघर्षच असतो. सुरुवात करणं ही कठीणच असतं. त्यामुळे अगदी सुरुवात करताना कधीही घाबरायचं नाही. त्याचं जिवंत उदाहरण रुक्मिणी फाउंडेशनचे फाउंडर राज पाटील आहेत. त्याने करून दाखवलं. इन्स्टावरती आम्ही देखील पाहिलं कित्येक वेळा अगदी ट्विटर्सवरती देखील पाहिलं कित्येकांच्या अनाथाची मदत असेल सर्वांची तुम्ही या ठिकाणी समाजसेवा समाजाप्रती काहीतरी आपल्याला देणं लागतं ही भावना ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते. कारण सध्याच्या घडीला आपण 2 रुपये खर्च करताना देखील विचार करतो. त्या ठिकाणी तुम्ही निस्वार्थपणे सेवा करता करत तुम्ही मनाच्या अंतकरणाचा आभार असेल. कारण कमी वय कारण 24-25 तुमचं रनिंग वय असेल त्याच्यामध्ये सुरुवात आम्ही देखील त्याच याचे आहोत. परंतु ही संकल्पना आमच्या डोक्यामध्ये देखील आली नाही. तिथे मी करून दाखवलं. परंतु यावेळेस आपण पाहतो 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 5 धावा धावफलकावरती लागल्या. 3 बाद 5 ही धावसंख्या. अद्यापर्यंत मित्रांनो खूप नाजूक परिस्थिती आहे. परंतु मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत त्यांना खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण तुमच्या हातामध्ये देखील बॅट आहे. अगदी तुम्ही देखील चांगली बॅटिंग करू शकता. आपल्या गावाच्या नावासाठी तुम्हाला खेळ करायचा आहे. ही संधी पुन्हा पुन्हा निर्माण होत नसते. त्यामुळे तुम्हाला चला स्पीड अप करा. पहिली टीम टाइम क्लॉक सेट आहे. 4 मिनिटाच्या अवधीमध्ये ही ओव्हर कंप्लीट झाली नाही तर एक तुमचा एक्स्ट्रा खेळू आतमध्ये घेतला जाईल. कारण गणेश पाटील यांनी देखील ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली. या ठिकाणी सुरुवातीपासूनच याबाबतचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. कोलो टप्प्याचा बॉल आणि या बॉल वरती आपण पाहायला गेला बॉटम हँडचा योग्य वापर झाला. लॉंगमधला बॉल चाला एक सिंगल कंप्लीट केला आणि सिंगलच्या मदतीने आता अगदी आपण पाहायला गेला मालगाडीच्या प्रमाणे 6 धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. चला विनंती असेल स्पीडअप करा मित्रांनो. कारण तुमच्यावरती कोणतेही अतिरिक्त कारवाई अशी आमची देखील अपेक्षा नाही आहे. पाकफुटला जाऊन पुन्हा बॅक टू द बॉलर. पण तो गोलंदाज त्याच्या हाताला बॉल लागलाय तरी सुद्धा तो गोलंदाजी करतो. कारण माहिती आहे आपल्या गावासाठी मला खेळायचं आहे. कारण आपण पाहिला एक खेळाडू गोल्डन टीमचा अगदी चिपळूणवरून प्रवास करून या मॅच साठी दाखल झाली. म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील बदललंय.
आणि गावाच्या नावासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. या गोलंदाजानं तेच केलं आशिषनं. याबतचा बॉल मोठा फटका, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला झेल आणि संपवला या बॅटरचा या मॅच मध्ये खेळ. आणखीन एक झटका परतावा लागेल डग आउटच्या दिशेला. जीवन संजीवनी देणारा चौकाराला धावसंख्येला बल देणारा चौकार वरने टीम साठी. अद्यापर्यंत लागल्यात या बॅटरनं सुरुवात तर केली. प्रभाकर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. शफल झाले. बॉटम बॉलचा चांगला संपर्क नाही. बॉलच्या टोका बॅटच्या टोकावरती हा बॉल लँड झाला आणि आपण पाहायला गेला एक सिंगल या बॉल वरती कंप्लीट झाले. सर्व खेळाडू एकवटले. जेव्हा तुमचा टीम कॉम्बिनेशन चांगला असतं कारण एका गावातील 11 खेळाडू आणि त्यांचं बॉन्डिंग चांगलं असतं आणि 11 जण जिंकण्यासाठी गाव जिंकण्यासाठी अख्खं गाव प्रार्थना करत असतं आणि त्याच्यामध्ये जिंकण्याची मजा वेगळीच असते. परंतु आपण पाहायला पाठीराखी महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं हरल्यानंतर ओरडणारे हेच असतात परंतु जिंकल्यावरती डोक्यावरती घेणारे हेच पाठीराखे असतात. त्याच्यासाठी तुम्हाला खेळ करायचा. परंतु यावेळेस बीट केलाय 3 षटकं या ठिकाणी आपण पाहतोय संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत त्या वरने टीमच्या. अवघ्या 12 धावा धावफलकावरती आणि 4 गडी झालेत बाद. अगदी दयनीय अवस्था. परंतु शेवटचं षटक त्याच्या किमान 3 मोठे फटके आले तर चांगला फायटिंग टोटल बनेल. परंतु पाहिलं जाईल आता अगदी परली टीम आपण लगेच फील्ड सेटअप करून घ्या आणि लगेच चौथ्या षटकाला सुरुवात करा. त्याआधी जाऊया डीजे कडे. 12 धावा वरती ₹500,000 केक आणण्यापेक्षा खरं तर अनाथ आश्रमामध्ये मदत केलेली का वाईट. राज पाटील तुम्हाला या ठिकाणी आम्ही शब्द देतो आमचाच बर्थडे काही आता 1 तारखेला येतोय त्या ठिकाणी आम्ही देखील इच्छुक असू परंतु पंचांचा चौकाराचा इशारा असेल त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही इथेच अनाऊन्स करतो की आपण त्या ठिकाणी जाऊ तुम्ही म्हणाल तिथे आणि जी मदत असेल ते आपण नक्कीच माझ्यापर्यंत होईल तेवढे आपण करू. कारण एक दिवस बर्थडे साजरे होत असा गिफ्ट यायचं तर त्यापेक्षा खरं तर गरजू व्यक्ती आहे त्यांना मदत झाली तर नक्कीच चांगलं असेल. धन्यवाद राज पाटील तुम्ही सांगितलं 1 तारखेला आपण नक्की भेटू कारण तुम्ही म्हणाल तिथे आपण येऊ आणि ती जो कार्यक्रम असेल त्यांच्यासोबत साजरा करू. परंतु यावेळेस पण बॉलिंग ट्रॅक होती बॉल होता यार. अक्षय दाखल झाला. प्रभाकर जे आपण पाहिलं एका बाजूने किल्ला लढवतात आणि टीमची टोटल आता पोहोचवले त्यांनी 16 अंकावरती 16 रन्स ऑन बोर्ड. वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती 16 मधला 9 प्रभाकर यांच्याच आहेत. आणि अगदी आपण जर पाहायला गेलं बॅटिंगला थोडीशी खराब पाहायला मिळाली. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते बरेचसे ऑब्स्टिकच्या बाहेर पाहिलं जाईल. या बॉलवरती आणखीन एक डॉट बॉल बरेचसे डॉट बॉल पाहिलेत आणि तोच चिंतेचा विषय बनला वरने टीमसाठी. हे डॉट बॉल आणि थांबलेले धावा करता हे चित्र पाहायला मिळालं पहिल्या सत्रामध्ये. अद्यापर्यंत लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की काय हा प्रश्न आता उद्भवला कारण अवघ्या 16 धावा धावफलकावरती आहेत.
नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल 2 आले चौकार डॉट बॉल आणि हे चित्र पाहायला मला आणि टेन्शन त्यांनीच वाढवलंय. उलट टीम अगदी स्मशान शांतता पसरली परंतु बॉलिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील चांगले परंतु इन्व्हेस्टमेंट तुमची होणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस विकेटची संधी आणखीन एक झटका बसला. इन्व्हेस्टमेंट होतच नाही कारण दुसरा अगदी 17 मध्ये आपल्या बॉलरसाठी अगदी धावा तुम्हाला बनवायच्या आहेत त्यामध्ये असफल ठरले. बॅटर वनडे टीमचे आणखीन एक धक्का. एका बाजूने जे किल्ला लढवत होते ज्या ठिकाणी 10 मधले 9 जण म्हणले असे मी खूप एकटा आहे त्या ठिकाणी या खेळाडूंनी प्रभाकर यांनी चांगले इनिंग साकारून ते परतलेत मैदानाच्या बाहेर. आनंद दाखल झालेत परंतु आनंद नाहीये डगआउट मध्ये. यावरचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस ऑब्स्ट्रिक्टच्या अगदी बाहेर पंचाचा वाईटचा इशारा आला. यस रेफर केला लगेच. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल त्याने टेक्नॉलॉजीचा वापर केला चॅलेंज केला अंपायरच्या डिसिजनला. यस तिसरा मंच या नक्कीच ते देखील ऑन स्क्रीन वरती आहेत. प्रीतम पाटील सर देखील आहेत आपण जर पाहतोय डे नाईट फॉर्मॅट त्यांचा देखील चालू आहे ऑफिसर्स पॅनल कारण डे नाईट अलिबाग वरून थेट प्रवास इथे ऑफिसर्स पॅनल देखील आपण त्यांचा धन्यवाद मानला पाहिजे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू ऑन फुल डिसिजन वाईड चेक केलं जातं केटीसीच्या माध्यमातून. इट्स फेअर डिलिव्हरी. यस पंचांनी आपण पाहायला गेला हा निर्णय मागे घेतला आणि यष्टांच्या मागे जे आहेत ना कीपरचा रोल ॲज अ कीपर म्हणून अगदी तुम्हाला चांगला ठेवावा लागतो आणि कीपरनं सांगितलं आत्मविश्वास दाखवला आणि टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला. डॉट बॉल आला जी एक धाव मिळणार होती ती देखील मिळाली नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागला. 16 धावा धावफलकावरती लागला अद्यापर्यंत. खडेकर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न जेव्हा कीपर क्लोज असतो ना तेव्हा नक्कीच आपण पाहायला गेला फक्त अवघ्या 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये अवघ्या फक्त आल्या 4 धावा. पहिल्या षटकामध्ये 2 दुसऱ्या षटकामध्ये 3 तिसऱ्या षटकामध्ये 7 आणि चौथ्या षटकामध्ये 4 असे एकेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच अगदी धावसंख्येच्या मदतीने टीम वरने जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 16. तर दुसऱ्या सत्रामध्ये करायच्या 17 धावसंख्येचा पाठलाग ते म्हणजे शिवशक्ती परली. या टीमला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. सुपर 6 क्वालिफिकेशन साठी ती मॅच असेल. एका बाजूला असेल वरद विनायक महर टीमचा कॅप्टन दुसऱ्या बाजूला राजवीर आणि माहिरा 11 जयनमान अक्कलवाडी टीमचा कॅप्टन. दोन्ही कॅप्टनला अगदी कॉल 2 दिले होते. जयेश पाटील दाखल झाले. चला विराज पवार आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा. रितेश मोरे असतील की विराज पवार या पण कॅप्टन लगेच नक्की जो जिंकेल एका ट्रॉफी वरती नाव करेल. जयेश पाटील दाखल झालेत. मग वरद विनायक महर टीमचे कॅप्टन. चला अक्कलवाडी टीमचा कॅप्टन या पाणी अंपायरसाठी सरांसाठी पाणी घेऊन जा मैदानात. बॉल कलेक्टर चला बॉल कलेक्टर ते चला अक्कलवाडी टीम आपला कॅप्टन पाठवा. रितेश मोरे कॅप्टन लगेच पाठवा. परंतु 17 धावा हा पाठलाग आता करायचा. नक्कीच आपण पाहतो ऑफिसर्स जे कंटिन्यू मॅचेस करत असतात. चला अकलूर टीमचा कॅप्टन आलाय.
हा यंग स्टार आहे मोठा विराज पवार येईल परंतु अकलवाडीकर. चला जयेश पाटील टॉस या ठिकाणी केला जाईल. मी टॉस करण्यासाठी नितीनजी पाटील साहेबांना विनंती करतो आपला शुभ असं टॉस या ठिकाणी करायचा. नितीनजी पाटील साहेब आपणास विनंती आपल्या शुभ असं टॉस करायचा. 3 ओव्हरची मॅच असेल जयेश पाटील आणि जो जिंकेल ट्रॉफी वरती नाव कोरलं जाईल. महड साहेब गणपती बाप्पा पावेल की जर आपण पाहिला गुल्लकवाली पावर अगदी भारी पडेल ते पाहिलं जाईल. तो काळ अगदी आपण पाहायला गेला. दुसऱ्या रात्रीमध्ये सन्मान्य बालाजी देशमुख यांच्या शुभ असं टॉस या ठिकाणी केला जाईल. पण दुसऱ्या रात्रीमध्ये महड टीमचा खेळ कमाल इसा राहिला होता. का मॅच जिंकला आणि संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स देखील चांगला राहिला. पण त्यांच्या समोर बलाढ्य आपण आता रस्साने विभागातील यंगस्टारची टीम आहे असं वाटलं देखील नव्हतं. कारण कमी वयामध्ये साम्राज्य निर्माण केलं अकोलवाडी आणि त्यांच्या विरोधात महड. 3 ओव्हरची मॅच परंतु याबस मॅचला सुरुवात होईल. दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये शिवा दलवी या गावचे जावई आहेत आणि जावयांचा खेळ कसा राहील. जावयांचा मान तर पुरवला परंतु आता ते मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करतील. त्याच्या सोबतीला अल्पेश हा ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. प्रितेश दाखल झाला. पहिलं षटक पाव प्लेचं 17 धाबा रोखायचे सुरुवातीपासून आक्रमण बॉलिंग करताना करायचं असेल परंतु बॅट चिकडा बॉल चाला पाठीमागे. यस आउटफील्ड फास्ट आहे डीप फाईन लेगला बॉल चाला सीमा रेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय बाउंड्री लाईनची भेट थेट 4 धावा. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतो. पण या लो स्कोरिंग मॅचेस आपण नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहत असतो आणि तेच होताना पाहायला मिळालं. कारण कमबॅक केला पहिला चौकार जरूर त्यानंतर कमबॅक केला. अगदी प्रितेशनं आणि कमबॅक गरजेचं असतं. कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं ना. त्यामुळे आता कमबॅक करावं लागेल. ना प्रत्येक बॉलमध्ये डॉट बॉल तुम्हाला फेकावं लागेल. डॉट बॉल फेकले जातील त्याचा प्रेशर क्रिएट होईल. त्या प्रेशरचं रूपांतर कन्व्हर्जन विकेट मध्ये पाहायला मिळेल. 22 बॉल और 13 धावसंख्येची गरज. 30 runs required. यावरचा बॉल आपण पाहतो बाक फुटला जाऊन आपण पाहिला पॉइंटच्या डोक्यावर उडवला डीप बाको पॉइंटला आणखी एक क्लासिकल स्ट्रोक. बॉल चला सीमा रेषा पार आलाय एकता चषकामधील चौकार. याबतचा बॉल पंचांनी लगेच आपल्याला नोचा सिग्नल फ्रीड असेल नेक्स्ट बॉल वरती आधीच दुष्काळ त्यात 13 महिना अशा प्रकारची परिस्थिती बनली टीमची. आता फ्रीड असेल नेक्स्ट बॉल वरती परंतु 21 बॉल आता 8 धावसंख्येची गरज आहे फक्त आणि फक्त 21 बॉल 8 धावा. अनिल यांना आपण पाहतो आणि स्ट्राइक इन वरती आहेत अल्पेश. अनिल स्ट्राइक इन वरती आहेत आणि शेवटच्या आता 21 बॉल 8 धावा. फ्रीडचा बॉल टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केला जातं. शॉर्ट मिडल केला क्षेत्ररक्षक आहे परंतु पाहिलं चालेल डेंजर एंड कडे थ्रो होता. रिस्की धाव होती. विकेट या धावेची गरजच नव्हती पण त्यावेळेस रनआउटच्या आणखीन एक विकेट. दुसरा धक्का बसला शिवशक्ती परली टीमला.
तर आज काही केले नाही तर उद्या दुपारचे कदाचित 12 वाजतील. आयोजन चांगलं आहे आणि याबस वेळेचं बंधन राखलं जाईल. परंतु विकेटची संधी होती, कॅच ड्रॉप केली. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे, इक्वेशन आहे. कॅच सोडली जाते आणि आपण जर पाहिला एक सिंगल अवघ्या 3 धावसंख्येची आता गरज आहे. राजपाडी जसं सांगतात 3 धावा जुनी करायच्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमला शिवशक्ती परली शिवा दलवी आपण पाहायला गेलं तर मिस्टाईमिंग स्ट्रोक पाहायला मला ते बाद झाले. जर परली विभाग म्हटलं तर त्याच्यामध्ये दबदबा असणारा हा संघ. यावर दांडी 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 केले गुल. यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर केलं डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का विजयाच्या समीप पोहोचता पोहोचता हे लागणारे धक्के अगदी तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरतील. झाला पर टीम ही मॅच लवकर फिनिश झाली असती. मॅचचा वेल देखील वाचला असता. दिनेश दाखल झालेत परंतु अवघ्या 3 धावा जुनी करायच्या. सिंगल डबलला प्राधान्य दिला मॅच देखील फिनिश होऊ शकते. त्या अवस्था पहा धक्के मिळतात. अवस्था पुन्हा एकदा खोलात टाकला. बॉलिंग लाईनअप चांगली आहे. अजून थोड्याशा धावा असताना तर नक्कीच फाईट दिली असती वरण्या टीमने, ही तील मात्र शंका नाहीये. अजून मित्र म्हणेन 25 ते 30 धावा संख्येची गरज होती. त्या धावा असत्या तर किमान खरं तर फाईट दिली असती. कारण गोलंदाज एवढे चांगले वरण्या टीमचे त्यांनी दाखवलंय, त्यांचं कला कौशल्य दाखवलं पण धावाच नाहीये, इन्व्हेस्टमेंटच नाहीये. तर काय करणार गोलंदाज देखील. जर 2 धावा करायच्या असतील, 2 धावसंख्येची अद्यापही गरज असेल विजयासाठी परली टीमला. बॅटची कडा बॅटची आउट एज बॉल थोडा डीप मध्ये सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न होईल का. नाही सिंगल स्कोर इज लेवल. अवघ्या 1 धावसंख्येची आता गरज आहे. दुसऱ्या षटक आपण पाहतोय. तो मयूर हा गोलंदाज अगदी चांगला गोलंदाज आहे. वेग चांगला आहे, ॲक्युरेसी खूप चांगली आहे आणि चांगला पोटेन्शियल न तो बॅटिंग बॉलिंग करतोय बाट्याच्या समोर. आणि जर आपण पाहिला अवघ्या 1 धावसंख्येची आता गरज आहे. अटॅकिंग क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहायला गेलं अजून तरी नाहीये. यावेळेस आपण पाहायला गेला बेट केला. प्रतीक्षा करावी लागेल, अजून प्रतीक्षा करावी लागेल पर्लीकरांना विजयासाठी. कारण ह्या धावसंख्येचा पाठलाग करताना आता तुम्ही इझिली खेळताय परंतु ही मॅच धावा जास्त असं हे समीकरण तुम्हाला जड गेलं असं की अगदी सामन्यातून शिकण्यासारखं परली टीमला देखील आहे. कारण आपण पाहायला गेलं तुमच्या झालेल्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. कारण बऱ्याच चुका देखील बॅटिंग करताना तुमच्या झाल्यात. आणखीन एक डॉट बॉल मोठा फटका खेळण्याची गरजच नाहीये. सिंगल डबलने सामना फिनिश होऊ शकतो. 1 धावसंख्येची गरज आहे. त्या ठिकाणी आपण पाहिला प्रयत्न मोठ्या फटक्यांचा पोहोचला आणि आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. आता 2 ओव्हर्स म्हणजे 12 बॉल्स आणि 1 धावसंख्येची गरज आहे. आपण जर पाहायला गेलं पहिली षटकार ट्रिक या स्पर्धेमध्ये कोणी ठोकली असेल तर वरद विनायक मह टीमचा एक डावखुरा त्याचा बॅटर विध्वंसक बॅटर अक्षय पाटील कमाईचा खेळ राहिला. परंतु 1 धावसंख्येची गरज आता. स्कोर इज लेवल आहे. आता थोडंसं अटॅकिंग क्षेत्र सजवलं. मह टीम लगेच आपण मॅच फिनिश होईल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत सुरुवात केली होती मह टीमनं. आता किमान 1 पाऊल दूर आहे ट्रॉफी पासून. पण त्यांच्या समोर मोठं आव्हान आहे ते म्हणजे माहिरा राजवीर 11 अकुलवाडी. सिंगल धावेसाठी बॅट ची कडा आणि बॉल चला पाठीमागे आणि विजयश्री संपादन केला. 12 अशी प्रतीक्षा करावी लागली. हार्ड लक वरने टीम पण चांगला खेळ राहिला परली टीमचा. अभिनंदन. आता मह टीम उतरलं मैदानाच्या आतमध्ये. लाईन अगदी फिल्डिंगचा निर्णय त्यांचा आहे. लगेच मह टीम मैदानाच्या आतमध्ये आता उतरेल. मॅन ऑफ द मॅच यमाचा ऋतिक ठरला. पहिलं षटक त्याने फेकलं, 2 धावा खर्च केला आणि 1 विकेट त्यांनी मिळवली. अशा ऋतिक ठरतात मॅन ऑफ द मॅच. यापुढे प्रॅक्टिस बॉल दिला जाणार नाही याची देखील सूचना. तर मह टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली. 3 ओव्हरची मॅच असेल आणि जो जिंकेल तो सुपर 6 साठी क्वालिफाय करेल. आणि आणखीन एक टीम 5वी टीम आपल्याला मिळेल सुपर 6 साठी.